मी जे रडणं म्हटलं प्रेमात ते करू बस नका. म्हणजे रडणं म्हणजे ती प्रेमाची भीक मागतो ना आपण, मला हे कर, ते कर, माझ्यावर प्रेम कर, मला वेळ दे, मेसेजला रिप्लाय कर, हे रडणं म्हणतो. ज्याला भीक म्हणू आपण. बाकीचं इमोशनल होणं ते वेगळं, हे रडणं वेगळं. ओके. आता अशी काळजी, कुणीतरी काळजी करावी, प्रेम करावं, पॅम्परिंग करावं, असं हवं, तसं मिळावं, हे आपण पार्टनरकडनं आपल्या अपेक्षा करतो असतो. त्या कुठेतरी अपेक्षा पूर्ण होत नाहीत, मग आपण प्रेमाची भीक मागायला लागतो. किंवा पार्टनर आपला कुठेतरी दूर चालला, इग्नोर करतोय, त्याचा इंटरेस्ट कमी व्हायला लागला, की आपण काय करतो, प्रेमाची भीक मागत बसतो. आणि एक कसं असतं, ज्यावेळी आपण प्रेमाची भीक मागतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेमाची असो, पैशाची कुठलीही भीक असो, ज्यावेळी आपण सेल्फ रिस्पेक्ट आपला दुखावला जातो, आणि ज्यावेळी आपला सेल्फ रिस्पेक्ट दुखावला जातो त्यावेळेस मग भीक मागून मिळणारं सुद्धा त्याचा आपण आनंद घेऊ शकत नाही. आणि माझं एक खूप स्पष्ट मत आहे की भीक मागून फक्त भीक मिळते, प्रेम नाही मिळत. बघा, पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, भीक मागून फक्त भीक मिळते, प्रेम नाही मिळू शकत. मग तुम्ही मागायचं का नाही हे तुम्ही ठरवा. ओके. आता कसं आहे, ज्याला आपली व्हॅल्यूच नाही आहे, ज्याला आपली काही किंमत नाही, जो आपल्याला आपल्याशी काही देणं घेणंच नाही आहे, ज्याला आपण हॅप्पी असलो किंवा दुःखी असलो काही फरक पडत नाही आहे, अशाच लोकांसोबत एकतर मुळात राहणं चुकीचं आहे. कारण त्याला आपण प्रेम म्हणू शकतो. असे प्रेम पण नको आणि अशी मित्रमंडळी पण नको. ज्यांना मित्राच्या किंवा जेव्हा आपल्या पार्टनर प्रॉब्लेममध्ये असेल त्याच्या आनंदात त्यांना आनंद व्यक्त करता येत नाही, किंवा त्याच्या दुःखात ज्याला सामील होता येत नाही, असे मित्र पण नको आणि असले मित्रमंडळी नको. असले प्रेमवीर तरी कशाला असले. त्यामुळे अशा लोकांपासून आपण दूर राहिलेलंच बरं. आणि रडून सगळं होतं असं वाटत असेल तुम्हाला, म्हणजे काही वेळा असं होतं, बाबा काळजी करत नाही किंवा बोलत नाही, मेसेजला रिप्लाय करत, मग फोन करायचा, रडायचं, मग ते तात्पुरतं मेसेजला रिप्लाय होतो, मग नंतर काही दिवस गेली, ये रे माझ्या मागल्या ताक करण्या चांगला, तसंच चालू राहतं. तर हे तुम्हाला प्रेम वाटत असेल, की ती मी रडलं किती नीट होते, म्हणजे ती माझ्यावर खूप प्रेम करते. नाही, ते प्रेम नसतं. ती निव्वळ सहानुभूती असते तुमच्यासोबत दाखवलेली, तुमच्याबद्दल दाखवलेली. आणि सहानुभूती जास्त वेळ राहत नाही. प्रेम आयुष्यभर राहू शकतं, सहानुभूती विरून जाते. मग परत प्रत्येक वेळी रडत बसणार आहेत का कोणत्याही गोष्टीसाठी. ओके. आणि तुमची किंमत कमी होत जाते अजून. म्हणजे काय होतं, तुम्ही भीक मागायला लागला की मग तुमची कुठेतरी अरे ह्याला काही किंमतच नाही, हा माझ्याशिवाय जगू शकत नाही, राहू शकत नाही, अशी समोरच्याची भावना व्हायला जाते. आणि तू इतका रडतोय, मग त्याला हा ठीक आहे सहानुभूती म्हणतात, तात्पुरतं होय होय सॉरी मी तुझ्यासोबत आहे वगैरे म्हटलं जातं. आणि या सगळ्यात काय होतं, आपण रडून भीक मागून आपली किंमत कुठेतरी कमी करत जातो. आणि ती किंमत कमी होत जाऊन त्या समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीने तुमची काहीच किंमत राहत नाही. आणि मग तो नक्कीच तुम्हाला, तो काय अजून कुणी असेल तर तुम्हाला सोडूनच देतो. त्यामुळं खरंच प्रेम असेल तर खूप चांगला कुणीतरी थॉट सांगून गेले की तुमचं प्रेम जर खरं असेल तर ते खरं प्रेम कधी रडू देत नाही. आणि जे सारखं रडवतं तुम्हाला प्रेमामध्ये, ते कधी खरं प्रेम असू शकत नाही. ओके. त्यामुळे या गोष्टीचा विचार करा. आणि आता रडणं थांबवा, डोळे पुसा आणि स्वतःला सांगा की आजवर मी ज्या अपेक्षा दुसऱ्याकडून केल्या त्या सगळ्या अपेक्षा मी स्वतःकडे करेन. आणि एकटं सुद्धा असून एक हॅप्पी लाईफ जगून दाखवेन. कसा वाटला व्हिडिओ मला खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. अजून तुमच्या मनात काही प्रॉब्लेम्स असतील, काही डाऊट्स येत असतील, रिलेशनशिप रिलेटेड, फॅमिली रिलेटेड किंवा करिअर रिलेटेड, तर तुम्ही थेट माझ्याशी संपर्क करू शकता. माझ्या टीमचा व्हॉट्सअप नंबर खाली फ्लॅश होतो, 8010093939 हा व्हॉट्सअप नंबर आहे. इकडे तुम्ही माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता व्हॉट्सअपवरती. त्याच्यासाठी थोडेसे पैसे तुम्हाला पेड करावे लागतात. मग आपण दोघे कॉलवरती बोलून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. याच्याशिवाय नातं जपताना नावाचं एक छानसं पुस्तक मी लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये जे बाबा आता रिलेशनशिपमध्ये नाही आहेत, किंवा ज्यांना पडायचं आहे, किंवा जे पडले आहेत, किंवा ज्यांचा ब्रेकअप झाला आहे, किंवा ज्यांचं लग्न झालं आहे, अशा सगळ्यांना उपयुक्त ठरेल असं हे एक पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये प्रश्नोत्तर स्वरूपात आपण चांगले सोल्युशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त 99 रुपयाला अवेलेबल आहे. तेही तुम्ही या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरून मागवू शकता. लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह. तो टाटा, बाय, टेक केअर.